प्राध्यापक आदरणीय श्री चिखलेकर सर यांनी आपल्या शिक्षणाचे खरे विधायक म्हणजे डॉक्टर कर्मवीर भाऊराव पाटील महाराजांचे पूजन करावे अशी मी त्यांना विनंती करते. या सर्वांचे स्वागत आणि आमच्या वर्गांनी आणलेल्या छोट्या भेटवस्तू पेन व गुलाबपुष्प देऊन त्यांचा सन्मान करणार आहोत. सर्वप्रथम विद्यालयाचे मुख्याध्यापक आदरणीय श्री चिखलेकर सर यांचा सन्मान मोर्या रीतिकाहीने करावा अशी मी विनंती करते. यापुढे काही विद्यार्थ्यांनी यापुढे गुरुजींचे महत्त्व सांगण्यासाठी येत आहेत. आमचे छोटे बंधू भगिनी. गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. तस्मै श्री गुरुवे नमः. गुरुने दिला ज्ञानरूपी वसा. गुरुने दिला ज्ञानरूपी वसा. आणि चालू हा पुढे वारसा. आम्ही चालू हा पुढे वारसा. पिता बंधूच नाही आम्ही माऊली. पिता बंधूच नाही आम्ही माऊली. तुम्ही कल्पवृक्षातली सावली. तुम्ही कल्पवृक्षातली सावली. तुम्ही सूर्यामधला कवडसा. दिसले मला हे दत्त गुरु दिसले. चरण शुभंकर फिरता तुमचे. मंदिर बनले उभ्या घराचे. मंदिर बनले उभ्या घराचे. घुमता मधुरी हृदय पाखरू. स्वानंदी फिरले मला हे दत्त गुरु दिसले. मला हे दत्त गुरु दिसले. गुरु पूर्णिमा मुझे भारत देश में मनाया जाने वाला एक पर्व है. यह गुरु के प्रति श्रद्धा तथा समर्पण का पर्व है. इस दिन हमेशा में अपने गुरु का आदर सम्मान व्यक्त करते हैं. यह पर्व महाभारत के रचयिता महर्षि वेद व्यास जी के जन्म दिवस के रूप में मनाया जाता है. हमें अपने गुरु का सदैव सम्मान करना चाहिए क्योंकि उनके बिना हम दुनिया में अधूरे हैं. गुरु ने हमको अच्छे बुरे सही गलत के भेद बताकर हमें सही राह पर चलना सिखाया है. गुरु ने हमारा भविष्य निर्माण कर संपूर्ण देश का भविष्य निर्माण किया है.
दिया ज्ञान का भंडार हमें, दिया ज्ञान का भंडार हमें, किया भविष्य के लिए तैयार हमें, किया भविष्य के लिए तैयार हमें। एक शिष्य गुरुने त्याला दिलेली सेवा विनम्रपणे आणि सेवाभावाने आज्ञापालन म्हणून करत असतो। त्यामुळे गुरु त्या शिष्याला स्वतःचे उत्तराधिकारी नेमतात। या नवीन सेवेतही त्याची सेवेची तळमळ आणि सेवाभाव पूर्वीसारखाच असतो। काही कालावधीनंतर दुसरा एक कुशाग्र बुद्धीचा युवक येतो। या गुरूंचे शिष्यत्व पत्करतो आणि अल्प कालावधीतच तो गुरूचे मन जिंकतो। त्याच्या बुद्धीला चालना मिळावी म्हणून गुरु उत्तराधिकारपदी असलेल्या पूर्वीच्या शिष्याला स्वयंपाकगृहातील सेवेचे दायित्व देतात आणि या नवीन शिष्याला स्वतःचे उत्तराधिकारी नेमतात। तरीही पूर्वीच्या शिष्याच्या मनात कोणताही विकल्प न येतो। तो दिलेली सेवा गुरुंना आवडेल अशी करत असतो। महान नहीं, भटक जाता है जब इंसान, तब गुरु ही देता है ज्ञान। ईश्वर के बाद अगर कोई है तो वह गुरु है। दुनिया में वाकिफ जो करता है वो गुरु है। हमें जो इंसानियत सिखाता है वह गुरु है। हमारे अंदर की कमियों को जो बताता है वह गुरु है। हमें अच्छा इंसान जो बनाता है वह गुरु है। और हमारे अंदर की एक विश्वास जगा दे वह गुरु है। गुरु म्हणजे ज्ञानाचा उगम आणि अखंड वाणा। गुरु म्हणजे ज्ञानाचा उगम आणि अखंड वाणा। गुरु म्हणजे निष्ठा आणि कर्तव्य। गुरु म्हणजे निश्चिम श्रद्धा आणि भक्ती। गुरु म्हणजे विश्वास आणि वात्सल्य। गुरु म्हणजे आदर्श आणि प्रमाणतेची मूर्तिमंत कृती। आजपर्यंत कळत नकळतपणे ज्ञान देणाऱ्या सर्वांना आजच्या गुरुपौर्णिमेच्या दिवशी माझे वंदन। ज्ञान देणाऱ्या सर्वांना आजच्या गुरुपौर्णिमेच्या दिवशी माझे वंदन। धन्यवाद। गुरुपूर्णिमा हमारे जीवन में गुरु का बहुत विशेष महत्व होता है। भारतीय संस्कृति में गुरु को भगवान से बढ़कर माना जाता है। गुरु पूर्णिमा उस उत्सव का प्रतीक है जहाँ पर छात्र अपने गुरुओं का सम्मान करते हैं। भारत त्योहारों और मेलों का देश है। यहाँ की रीति रिवाज परंपरा संस्कृति से जाना जाता है। यहाँ के धर्म जाति संप्रदाय के लोग त्योहार मिलजुल कर धूमधाम से मनाते हैं। उसी तरह हिंदी महीने के आषाढ़ मास को पूर्णिमा के दिन गुरु पूर्णिमा का पर्व धूमधाम से मनाया जाता है। कर्ता करे न कर सके, गुरु करे सब कोई। सात द्वीप नौ खंड में गुरु से बड़ा न कोई। ओंकार स्वरूपा सद्गुरु समर्था, ओंकार स्वरूपा सद्गुरु समर्था, अनाथांच्या नाथा तुझं नमो, तुझं नमो, तुझं नमो, तुझं नमो, तुझं नमो। जमलोय आज सर्व गुरु पौर्णिमेला, वंदन करीतो आम्ही सर्व गुरुजनांना, वंदन करीतो आम्ही सर्व गुरुजनांना। अजाण मुले होतो आम्ही, घडलो सुजाण तुमच्या आशीर्वादाने। अजाण मुले होतो आम्ही, घडलो सुजाण तुमच्या आशीर्वादाने। होता हात आमच्या पाठीवरती, म्हणूनच जिंकलो आम्ही कसोटी आयुष्याची, म्हणूनच जिंकलो आम्ही कसोटी आयुष्याची। प्रथम गुरु आई बाबा ज्यांनी केलं आम्हा स्वतःच्या पायावर उभा, प्रथम गुरु आई बाबा ज्यांनी केलं आम्हा स्वतःच्या पायावर उभा। शाळेतील शिक्षक माझे निरंतर गुरु ज्यांनी केले शून्यातून विश्व सुरू, शाळेतील शिक्षक माझे निरंतर गुरु ज्यांनी केले शून्यातून विश्व सुरू। ज्यांनी मला दिले कळत नकळत ज्ञान, अशा माझ्या सर्व गुरुजनांना माझा प्रणाम। संत ज्ञानेश्वरांनी आणि संत नामदेवांनी विठ्ठलाच्या पायी नामस्मरण घेऊन या गुरुंचा आशीर्वाद घेतलेला आहे। आपण गुरु पौर्णिमा म्हणजे व्यास पौर्णिमा, आषाढ महिन्यामध्ये पौर्णिमा शुद्ध पौर्णिमेला आपण हा सण साजरा करत असतो। आणि ही व्यास पौर्णिमा म्हणजे त्या दिवशी त्यांचा दिवस मंगलदिनी म्हणून आपण पूजा अर्चनामध्ये करत असतो। तर व्यास पौर्णिमा म्हणजे काय? महर्षी व्यास ज्यांनी संपूर्ण आपल्या देशाला महाभारत हा धर्मशास्त्र, व्यवहारशास्त्र, राजकारणशास्त्र आणि समाजशास्त्र याचे ज्यांनी महाभारतातून जीवनाला एक शिकवण दिली। आणि म्हणूनच आपण संस्कार आणि संस्कृती या दोन्हीचा तालमेल बसवत आहोत, ते म्हणजे व्यास। पहिला गुरु आपल्या आई आहे, बाबा आहे, नंतर हे आपल्याला अनुभवातून शिकवत असतात। परंतु खरं शिक्षण आहे ते आपल्याला जे आपले गुरुजी आहेत ते गुरुजी देत असतात।